आज माझा गोव्याचा फूड डे आहे आणि मी आता लंच करायला स्मिताज लेकव्ह्यू रेस्टॉरंटला आली आहे। मी या रेस्टॉरंट बद्दल बरंच काही ऐकलेलं, तर मी विचार केला की आता आपण गोव्यामध्येच आहोत आणि आपल्याकडे आहेत आणखी 2 दिवस, तर गोव्यामध्ये काहीतरी असे रेस्टॉरंट आपण फिरूया ज्याबद्दल आपण खरंच ऐकलं आणि त्याचा जेन्युइन रिव्ह्यू मी तुम्हाला या व्हिडिओ मधून देईन। कारण की मी बरंच छान ऐकलेलं की इथे फिश थाली छान मिळते, चिकन छान मिळतात, स्टार्टर्स छान मिळतात, तर मी विचार केला की आपण जाऊया। सो माझ्या रूम पासून जिथे मी स्टे करत तिथून 35 to 40 मिनिट मला इथे लागले पोहोचायला आणि तुम्ही बघू शकता खूप जास्त ऊन होता, पण मला खरंच इथे यायचं होतं कारण मी बरंच छान छान ऐकलेलं आणि मी विचार केला की मी आले आहे गोवामध्ये तर ट्राय करेन आणि जर तुम्ही नेक्स्ट टाइम इथे आला तर तुम्हाला इकडचा मी जेन्युइन रिव्ह्यू देते की हे जेवण कसं आहे। सो तुम्हाला हे आवडला व्हिडिओ तर मग तुम्ही पण इथे व्हिजिट करा आणि तुम्ही पण मला सांगा की इकडचं फूड तुम्हाला खरंच आवडलं का। तर आता मी तुम्हाला आत घेऊन जाते रेस्टॉरंट दाखवायला। रेस्टॉरंटच्याच बाजूला लेक आहे, त्याच्यामुळे याचं नाव आहे स्मिताज लेकव्ह्यू रेस्टॉरंट। तर आता आपण रेस्टॉरंट बघूया आणि त्यानंतर आपण खाणं बघूया आणि मग मी तुम्हाला सांगते मला इकडचं जेवण आवडलं की नाही। मी आता तुम्हाला दाखवते मी काय काय ऑर्डर केलंय। सो ही चोनक थाली आहे। गोवामध्ये असं बोलतात की चोनक खूप फेमस आहे, मी अजूनपर्यंत ट्राय नाही केलं तर मी इथे आता ते ट्राय करणार आहे। त्यानंतर हे आहे चिकन ग्रेव्ही समथिंग, ज्याचं मी प्रॉपर नाव आणि प्राइस तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देईन। त्यानंतर हे पनीर फ्राय आहे, पनीर चिली फ्राय। हे सी फूड फ्राईड राईस आहे। सो आपण मुंबईमध्ये मोस्टली चिकन फ्राईड राईस खातो, सो या टाइमला मी इथे सी फूड फ्राईड राईस ट्राय करणार आहे। हे प्रॉन्स ग्रेव्ही आहे, इथे गुलाबजाम आहे आणि इथे बॉम्बे रवा फ्राय। आता हे सर्व मी ट्राय करणार आहे प्रत्येक डिश आणि मग मी तुम्हाला सांगते की मला यातलं काय काय आवडलं आणि डिश सर्व कशी होती। आणि उरक आहे। सो उरक हे गोव्यामध्ये खूप फेमस आहे, कॅश्यू फेनी असते तसंच हे उरक पण आहे। मी आता सर्व टेस्ट करते आहे। पनीर चिली मी रेग्युलर हॉटेल में खाते तशीच टेस्ट आहे, सो छान आहे। प्रॉन्स ग्रेव्ही आहे। वाव, प्रॉन्स ग्रेव्ही खूप छान आहे, हे मला खूप जास्त आवडलं। यात सर्व मसाल्याची टेस्ट येतात आहे। जेवढे स्पाइसेस मी ठेवून दिला आहे
असं वाटतं मॅरिनेट करायला ठेवलं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सगळं फ्लेवर येतात आणि हे खूप छान आहे. सो प्रॉन्स मसाला फ्राय ग्रेव्ही होती ती तुम्ही ट्राय करू शकता, मस्ट ट्राय ऍक्च्युली. हे बोंबील रवा फ्राय आहे. क्रंची. फिश फ्राइड राइस. चिकन फ्राइड राइस मोस्टली खातो. सो ही फिश आहे. सो गोवामध्ये आल्यावर फिश, गोवा फिश साठीच असंही प्रसिद्ध आहे. सो तुम्ही हे ट्राय करू शकता इथे. आणि ही आहे चोनक थाली. सो मी आता ही थाली फिनिश करते आणि त्यानंतर तुम्हाला याचा रिव्ह्यू सांगते. रेस्टॉरंट बद्दल बरंच ऐकलं, त्याच्यामुळे मी आता इथे विचार केला की गोवामध्ये जाऊन एकदा ट्राय करूया. आणि मला पर्सनली इकडचं सर्व जेवण खूप जास्ती आवडलं, स्पेशली चोनक थाली. तर मला तुम्ही सांगाल का तुम्ही कधी सुरू केलं रेस्टॉरंट? हे आम्ही 4 वर्षापूर्वी म्हणजे लॉकडाऊन जेव्हा झालं त्यावेळी आम्ही हे स्टार्ट केलेलं आहे, लॉकडाऊनच्या वेळी. आणि मला जेवण करण्याची आवड होती आणि मुलाला रेस्टॉरंट ओपन करण्याची हौस होती, त्यामुळे आम्ही दोघांनी मिळून आणि माझी मुलगी पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होती, आम्ही तिघांनी मिळून हे रेस्टॉरंट स्टार्ट केलेलं आहे 2021 मध्ये. अच्छा, 4 वर्ष झाले. हो, छान सुरू आहे. कारण मी बरंच छान रिव्ह्यू ऐकते. अच्छा अच्छा अच्छा. आणि इकडे स्पेशल आमचे मिळतात की स्पेशल जे घरगुती जेवण, अगदी घरगुती जसं घरी आम्ही करतो ना त्याप्रमाणे. इव्हन मी मसाला ना आम्ही हँडपिक करून मसाला घेऊन येते. मच्छी सुद्धा आमची हँडपिक असते त्यामुळे. आणि आमचे अशा एक डिश आहेत, स्क्विड बॉम्ब आहे, तिसरो कटलेट आहे, प्राऊन डांगर आहे, मॅकरल कटलेट, हे सगळे ऑथेंटिक डिश कडे मिळतात. आणि आमची प्रॉन्स करी तर इतकी ऑथेंटिक आहे ना की अगदी घरगुती मसाला पाट्यावर वाटून केलेला आमचा हा मसाला आहे. जर तुम्ही गोवामध्ये आला तर स्मिता काकूंच्या स्मिताज रेस्टॉरंटला नक्की या. आणि हा लेक व्ह्यू रेस्टॉरंट आहे, तर इथे छान वाटतं मस्त पीसफुल. सो इथे आला तर काकीला भेटायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. माझं जस्ट जेवण झालं आणि आता मी निघत होते. मगाशी मी तुम्हाला म्हणाले की मी जेवण माझं झाल्यावर इकडचा रिव्ह्यू सांगेन. सो मी चोनक थाली ऑर्डर केलेली, जी मला पर्सनली खूप आवडली. मी फर्स्ट टाइम हे चोनक खाल्लं, मला माहितच नव्हतं, कारण बांगडा, बोंबील, पॉपलेट हे सगळं मुंबईमध्ये मिळतं, खेकडापासून सर्व मिळतं. पण हे चोनक जे आहे ना ते मला असं वाटतं की फक्त गोवामध्येच मिळतं किंवा जास्त प्रसिद्ध या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे मी विचार केला की मी ते ट्राय करते. आणि एकदम फ्रेश फिश असल्यामुळे मला खूप जास्त छान वाटलं आणि कळत होतं किती फ्रेश आहे. त्यासोबत मी बाकीचे बोंबील फ्राय ऑर्डर केलेलं, बाकी जे डिश ऑर्डर केले ते पण सर्व छान होते. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की या ठिकाणी आलात तर थाली ट्राय करा, कारण की इकडचे सगळे थाली फेमस आहेत. काकींना आपण विचारलं आणि काकी जसं म्हणाल्या की त्यांनी इकडे घरगुती मसाल्यांपासून सर्व ते जेवण बनवतात. सो
घरातली जर ऑथेंटिक तुम्हाला गोवन टेस्ट हवी असेल ना तर या रेस्टॉरंटला व्हिजिट करा. आणि असं इकडे शेफ खूप आहेत, ऑब्वियस आहे की रेस्टॉरंट असेल तर शेफ असतात, पण काकी स्वतः इथे रेस्टॉरंट मध्ये सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत असतात. त्याच्यामुळे प्रत्येक डिशला काकींच्या हाताची चव लागतेच. त्याच्यामुळे जर तुम्हाला इथे यायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी सगळे डिटेल्स दिलेले आहेत, तुम्ही एकदा चेक करा आणि स्मिताज लेक व्ह्यू रेस्टॉरंटला नक्की या आणि हा लेक बघा.